राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या एका वक्तव्यावरून एकनाथ शिंदेंना सारवासारव करावी लागली। नगरविकास खात्याचा निधी हा छोट्या शहरांना द्यावा लागतो या अर्थातून गुलाबराव पाटील बोलले असं शिंदे म्हणाले। मेरे बाप ने उसके बाप को गिराया था, इथून बदला सुधोता खून का बदला खून। ही परिस्थिती असते नगरपालिकेची। ग्रामपंचायत निवडणूक सगळ्यात कठीण। दरवेळेस मतं मिळाली मुसलमानांची 80%, 90%। यावेळेस थोडी गडबड झाली, मिळाली नाही असं नाही, थोडी गडबड झाली। पण त्यांना आम्ही विचारलं की आमचा दोष काय आहे, आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे। मे माल है नगर विकास में। माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद। मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे माझी। लोक हुशार आहे। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दरदार उठ बघता काय झोपलाय, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते। बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला। लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। पण लोक समजदार आहे। नगर विकास खाता म्हणजे या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत। त्यामुळे यामध्ये याचा विकास जो आहे नगर परिषदांचा, या छोट्या शहरांचा नगरपालिकेच्या माध्यमातून होत असतो, आणि नगरपालिका या नगर विकासच्या अखत्यारीत येत असतात। आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आम्ही छोटी छोटी जी शहरं आहेत ती डेव्हलप झाली पाहिजे, त्यांचाही विकास झाला पाहिजे, त्यांचे विकास आराखडे मंजूर झाले पाहिजे, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतोय। आणि मोठी शहरं विकसित होतात, पण छोटी शहरं जी आहेत निधी अभावी विकसित होत नाहीत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय, यापुढेही निधी देणार, याचा अर्थ असा घ्यायचा। दरम्यान नाना पटोलेंनी गुलाबराव पाटलांना काय टोला लगावला तेही पाहूया। हे महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी महायुतीचं जे सरकार आहे, हे कॉमेडी शो जो असतो त्या प्रकारे वागतात आहेत। जे भ्रष्टाचाराने कमवलेले पैसे हे वाटण्याचं काम हे लोक करणार आहेत। 10,000 रुपये एका वोटला द्यायचं या लोकांनी निर्णय केलेला आहे। त्यामुळे गुलाब पाटलांनी सहजतेनं सांगितलेलं आहे की तुम्ही 1 तारखेला घराच्या बाहेर झोपा, म्हणजे लक्ष्मी तुमच्याकडे येईल। या भाजप आणि महायुतीच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर हे नगरपालिका पहिला पाया आहे, आणि हा पाया तुम्ही संविधान वाचवायसाठी आपण रचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।